नमस्कार. एसएन न्यूजमधील आपले स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया आजची विशेष बातमी. प्रहार जनशक्ती पक्षाचे सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीपासून मोझरी बस स्थानकावर उपोषण सुरू केले. पहिल्याच दिवशी एसटी अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तिवसा हे तालुक्याचे ठिकाण असूनही अमरावती बस डेपोमधून सुटणाऱ्या अनेक बसमध्ये मोझरी व तिवसा येथील प्रवाशांना बसू दिले जात नाही. अधिकृत थांबे असतानाही प्रवाशांना बसखाली उतरविणे, वाहक व चालकांकडून ही वागणूक देणे, बायपास मार्गे बस नेणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात अनेक वेळा लेखी तक्रारी व मौखिक निवेदन देऊनही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर महामंडळाचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार, जयदीप गोडे यांनी उपोषण मंडपाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर एसटी महामंडळाने सकारात्मक भूमिका घेत अमरावती बस डेपो, अमरावती येथील पंचवटी चौक तसेच तिवसा येथील पंचवटी चौक येथे अधिकाऱ्यांची नेमणूक केली. तसेच प्रत्येक एसटी चालकाच्या लॉंग सीटवर मोझरी बायपासने बस नेऊ नये, मोझरी व तिवसा या अधिकृत थांब्यावर बस थांबावी व प्रवाशांना बसमध्ये बसू द्यावे अशी स्पष्ट लेखी सूचना देण्यात आल्या. याशिवाय मोझरी बसस्थानकावर 2 जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पावले उचलली असली तरी ठोस व कायमस्वरूपी अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका प्रहार कार्यकर्त्यांनी घेतली. आज आम्ही उपोषणाला बसलो म्हणून अनेक बस मोझरी व तिवसा येथील थांबत आहे. मात्र उपोषण संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे ते होऊ नये अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. आंदोलनास्थळी तिवसा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे योगेश लोखंडे, सुरेंद्र भिवगडे, मोझरी सरपंच गौरी देशमुख तसेच परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी रायलवार, सहाय्यक वाहतूक अधीक्षक गोडे, सुरक्षा दक्षता विभागाचे राजकुमार वाघमारे उपस्थित होते. आम्ही आज मोझरीच्या एस टी स्टँडवर उपोषणाला बसलेलो आहोत. त्याचं प्रामुख्यानं अनेक दिवसाची ही पीडा आहे. मोझरीचं बसस्टँड एवढं सुंदर आणि चांगलं बनवलं. मोझरी हे तीर्थक्षेत्र आहे. तुकडोजी महाराजांचं आश्रम, महासमाधी, या ठिकाणी पूर्ण देशातून नव्हे तर परदेशातून लोक येतात. तिवसा हे तालुक्याचं ठिकाण आहे. एवढं असूनसुद्धा आणि तिवसाला शैक्षणिक उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे मोझरीत देखील BMS कॉलेज, ITI, 11वी 12वी, कॉलमेट या सगळ्या गोष्टी उपलब्ध असून अमरावतीवरून ज्यावेळेस माणूस मोझरी आणि तिवसाला बसायला येतो, कुठलाही प्रवासी, मग विद्यार्थी असेल, सामान्य नागरिक असेल, वृद्ध असेल, पालखीवाले असेल, भाविक असेल, या लोकांना वाहक आणि चालक एस टीमधून अक्षरशः उतरून देतात, अवाच्य भाषेत बोलतात, त्यांना अवहेलना करतात आणि हे अनेक दिवसापासून सुरू आहे. आम्ही पत्रव्यवहार केला, सरपंचांनी पत्रव्यवहार केला, मोझरीच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने म्हटलं, पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची तोडगा निघाला नाही किंवा त्याच्यावर काही हे निघालं नाही. म्हणून आम्ही हा विचार केला की पत्र देऊन झाले, आंदोलन करून झाले, काही कंडक्टर झोडले, काही ड्रायव्हरही झोडले प्रवाशांनी, परंतु एवढं होऊनही जर ऐकत नसेल तर म्हणून आम्ही आज मोझरीच्या एस टी स्टँडवर उपोषणाला बसलो. हा उपोषणाला आम्ही उपाशी राहू ते कोणासाठी तर प्रवाशांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी, त्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे का श्रीमंताच्या घरी मोठी गाडी आहे, श्रीमंताच्या घरी 2 चाकी मोटरसायकल आहे, परंतु सर्वसामान्य माणूस, नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक या लोकांना ही लालपरीच महत्त्वाची आहे. ती लालपरी जर मोझरी तिवसात थांबली तर व्यवसाय चांगला होऊ शकते, शिक्षण चांगलं भेटू शकते आणि दळणवळण इकडे तिकडे करू शकते. याच अनुषंगाने आम्ही इथं बसलो आहे. हे प्रहारचं जे आंदोलन आहे, उपोषण आंदोलन, हे प्रवाशांसाठी आहे आणि जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसले राहू. अशा प्रकारची ठाम भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. आज 5 मागण्या पूर्ण करण्यात आम्ही मान्य हे समोर टाकल्या त्यांच्या की अमरावतीवरून जो प्रवासी मोझरी तिवसा बसेल त्याला सर्व एस टी ड्रायव्हर कंडक्टरनी बसू द्यावं. बसत नसेल तर तिथं एक स्वतंत्र अधिकाऱ्याची व्यवस्था करावी. ती अधिकाऱ्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. दुसरा विषय असा का अमरावतीच्या पंचवटीमध्ये विद्यार्थी प्रामुख्याने तिथे बसतात. त्या बसमध्ये बसून देण्यासाठी एक तिथं स्वतंत्र कर्मचाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. ती व्यवस्था होऊन जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी का तिवसाला ह्या सगळ्या गाड्या तिवसा आणि मोझरी थांबतील.
तिवसाच्या पंचवटी स्टॉपवर जे गाडीत बसू देत नव्हते वाहक चालक, त्यासाठी एक स्वतंत्र कर्मचाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. एक महत्त्वाचा विषय का अमरावतीवरून नांदगाव पेठ, सावर्डी, पिंपळजिरा, शिवणगाव, फत्तेपूर आणि शेंदोळा आणि मोजरी, तिवसा हे जी ग्रामीण भागातले विद्यार्थी घेऊन जाणारी बस सेवा आहे ती आता सध्या त्यांनी कमी केलेली आहे. ती 6 टप्प्यामध्ये चालू करावी, 6 फेऱ्या त्याच्यात द्याव्या दिवसभरातल्या, म्हणजे जेणेकरून त्या ग्रामीण भागातले विद्यार्थी, व्यावसायिक किंवा नागरिक अमरावती, तिवसा, मोजरी अपडाऊन करतील. तर शिरसगाव मोजरीला एक गाडी हल्टिंग थांबत होती. ती शिरसगाव मोजरीची गाडी सकाळी या डेपोत येईल स्टँडवर मोजरीच्या, आणि इथून पुन्हा शिरसगाव जाईल, अमरावती जाईल. त्याचं कारण असं का शिरसगाववरून सकाळी जे लोक पोरं निघतात, छोटे व्यावसायिक निघतात, त्यांना कोणाच्या तरी गाडीवर बसावं लागतं, कोणाच्या तरी गाडीत यावं लागते, किंवा पायी यावं लागते, किंवा सायकलने यावं लागते. अशा प्रकारची अवेलना होत होती. त्याच कारणात ती जर गाडी मोजरी डेपोवर आली, मोजरी स्टँडवर आली, तर सगळे विद्यार्थी इथे येऊ शकतात, ते विना खर्चात, कारण की विद्यार्थ्यांना पास फ्री आहे. ह्याच अनुषंगाने ह्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. मला लेखी दिलेल्या आहे, परंतु मला त्यांच्या लेखी पत्रावर किंचितही विश्वास नाही आहे. ही यंत्रणा जोपर्यंत व्यवस्थित सुरळीत होत नाही तोपर्यंत मी इथं बसेल. याच्यातली अजून एक मागणी होती का मोजरीच्या बायपासने अर्ध्या गाड्या चालल्या होत्या, त्या त्यांनी सगळ्या गाड्या इकडे वळवलेल्या आहे. ही यंत्रणा जोपर्यंत सुरळीत होती तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला बसणार हा आमचा निर्णय आहे. शांतपूर्ण उपोषण आहे का हे उपोषण आहे शांततेच्या मार्गानं. प्रहारचा दणका जर बसला तर मग तो कोणावर बसेल याचा काही नेम नाही. तुम्ही एस टी महामंडळाच्या सर्व वाहक, चालक आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी मनात ठासून घ्यावा का मोजरी तिवसावर अन्याय करू नका. हा प्रहारचा दणका आहे.